देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। वडिलांनी तर जन्म दिला, पण एका देवाने पालन केलं माझं। माझ्यासमोर देवही आज आणून ठेवला नाही, तुम्ही तर देवालाही नाही मानीन मी, पहिले बावनकुळे सरांना। प्रेक्षकांनो, मी अजून एक नवीन कथेशी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जे कामठी मोदा विधानसभेच्या मध्ये कितीतरी लोकांच्या जीवन बनवून दिलं आहे, जीवनामध्ये त्यांचं मोठं प्रकाश घातलेला आहे। मी आज कामठी मोदा विधानसभेतल्या मोदा या मारोडी गावात उभा आहोत। या मारोडी गावामध्ये ज्या प्रकारे वैशाली हिंगणे ही अपंग होती, तिला 2009 मध्ये तिचे वडील मरण पावले। पूर्ण काय कथा आहे मी तुम्हाला घेऊन येतो। मी वैशाली ताईच्या घरी उभा आहो। आपण बघू शकता की वैशाली ताईचं घर आहे। ज्या प्रकारे हे पूर्ण कथा जी आहे, वैशाली ताईचं भावाचं घर आहे, जी हे कथा आहे, हे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जे काम आहे, त्यांचा कामाचा जे चंद्रशेखर बावनकुळे प्रत्येक लोकांचं जीवन, प्रत्येक लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश घातलेला आहे। बावनकुळे साहेबांचं कथाचं एवढा मोठा सागर आहे की ते कुठेतरी भरू शकत नाही। वैशाली ताई आहे, वैशाली ताई ही अपंग आहे आणि वैशाली ताईचे वडील 2009 मध्ये मरण पावले होते। त्यानंतर वैशाली ताईंना कामाचा किती कामं करणार होते ह्या वैशाली ताईचाच आपण तोंडात। ताई, तुम्ही वडील मरल्या पावल्यानंतर मग काय झालं, पूर्ण तुमच्या कथा काय? माझी कथा हीच आहे की मला बाबा गेला, म्हणजे माझे वडील 2009 गेल्यापासून मला माझ्या म्हणजे जेवणाचा कंटाळा आला होता सर। मला जगूशान होतं वाटत, कारण आई आहे अपंग, मला कोणाची साथ नाही आहे, नाही भावाची, नाही कोणाची। तर मी पूर्ण म्हणजे असं वाटलं मला की मी माझं जीवन संपवून टाकायचं। तेव्हाच मी सुनील दादा यांच्याकडे गेले। ताई, मला सांगा की तुम्ही अपंग असल्यामुळे कुठे कामाला जात होते तेव्हा काम नाही भेटत होतं, आणि त्यानंतर मग काय काम नव्हतं भेटत, म्हणजे वापस करत होते, मला कोणी काम नव्हतं देत सर। माझा एक हात असा आणि एक हात असा। मी कपड्यांच्या दुकानात गेली, तिथे मला काम नव्हतं भेटत। मी साधं झाडू पोछा जरी करायला गेली ना लोकांच्या इथे, तरी ते लोक म्हणत होते की बाई तू झाडू पोछा कशी करशील। काय झालं, मी निराश झाली आणि आई जवळ आली, रडली। एक दिवस मी
म्हणजे माझा जीव देण्याचा प्रयत्न केला सर. तर मला म्हणजे मग नाही असं वाटलं की जीवन हे एकच डाव येते, 10 वेळा येत नाही, म्हणून मी तिथून वापस आली. मी अशीच मग सुनील दादाकडे म्हणजे गेली, सुनील लांबट त्यांच्याकडे गेली. त्यांनी मला म्हणजे प्रेरणादायक हे सांगितलं की जा तू बावनकुळे साहेबाकडे, ते माझ्यासाठी देव माणूस आहे. काय बावनकुळे साहेबांनी केलं आणि बावनकुळे साहेब तुमच्यासाठी कशा पद्धतीचं तुमच्यावर सहकार्य केलं, मदत केली? मला बावनकुळे सरांनी 3,000 रुपये महिना दिला आणि हे पण सांगितलं की मी तुला म्हणजे कागदपत्र आण, अपंग असल्या कारणाने मी तुला कामधंदा पण पाहून देतो. पण मी कामधंदा म्हणजे गेली नाही म्हणा, कागदपत्र घेऊन गेली नाही. मला 3,000 रुपये महिना प्रत्येक म्हणजे महिन्याला मिळत होता. आई बाबा राहते आणि जेव्हा बाबा गेल्यानंतर आई अपंग होती, तर बावनकुळे साहेबांनी एक मायेचा हात आणि मायेचा आशीर्वाद दिला. ताई, काय म्हणणार बावनकुळे साहेबाची एक लोकनेता म्हणून? लोकनेता म्हणून त्यांना मला तर असं वाटते की ते देव माणूस तर आहेच माझ्यासाठी, पण सगळ्यांसाठीच ते एक चांगले कार्यकर्ता आहेत. तर म्हणजे भावना काय वाटतात? भावना म्हणजे त्यांच्यासाठी मला जे करायचं असेल माझ्याकडून ते करू शकते मी. प्रचार तर हा वेगळा विषय झाला. काकू काय म्हणणार? ताई जेव्हा अपंग होती आणि साहेबांनी मायाचा हात दिला, आज ताई 3,000 रुपये ताईंना भेटते. कुठेतरी नवीन जीवन बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून भेटलं ताईला. हो, वाटते ना, मला पण वाटते. तुम्हाला बी 3,000 रुपये दर महिने बावनकुळे साहेबाकडून भेटते. आमचं हे होऊन राहिलं ना, घरामध्ये घर चालवून राहिली. मला काय नाही लागत दादा, सगळंच लागते. एवन म्हणजे घरात आणणं, हे करणं, ते करणं, लाईट बिल भरणं आहे, सिलेंडर भरणं आहे. किती वर्षापासून पैसे भेटतात तुम्हाला? 2012 पासून. 12 वर्ष झाले तुमचं, आज 24 वर्ष. हो, 12 वर्ष झाले. बावनकुळे साहेबांनी जे काम केलं आहे, कथाताई तुमच्या दोन्ही अपंग होते आणि एक नवीन जीवन बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून तुम्ही आज जगत आहात. काय त्यांना धन्यवाद द्या? धन्यवाद. माझ्यासाठी तर दादा ते देवच माणूस आहे. मी तर त्यांना, माझ्याकडे फोटो आहे, जशी फोटो म्हणजे मला लावता येते तशी एक फोटो आणली मी त्यांची लावली. देवाच्या जागी बावनकुळे साहेबांची. हो दादा, बावनकुळे साहेब माझ्यासाठी देव आहे. जेव्हा एक आपण बघू शकता की ताई भावूक झाले आहे, कारण जेव्हा बावनकुळे साहेब म्हणजे आपण जेव्हा कोणाला मानतो, आपण बघू शकता की ताई अश्रू हा, आई वडिलांनी तर जन्म दिला, पण एका देवाने पालन केलं माझं. माझ्यासोबत देवही आज आणून ठेवला ना तुम्ही, तर देवालाही नाही मानेन मी, पहिले बावनकुळे साहेबांना. आपण बघू शकता की ताईचे अश्रू अनावर झाले आहे. ताईने म्हटलंय की देव भी समोर आला तर माझ्यापेक्षा बावनकुळे साहेबच देव आहे. मी त्यांची फोटो माझ्या देवाच्या जागी लावलेली आहे आणि ही एक हृदय ला भरणारी ही एक कथा वैशाली ताईची आहे. वैशाली ताईंनी बावनकुळे साहेबांना जिथे जिथे पाहते, बावनकुळे साहेबांना जिथे जिथे दिसतात, जर बावनकुळे साहेब नाही बी दिसले तरी त्यांची फोटो ताईंनी आपल्या घरी लावली आहे, देवाळात लावली आहे. एवढी मोठी त्यांची आई आहे. त्यांची आई बी बघू शकता की त्यांचं बी आज मन भरून आलं आहे. आणि ज्या प्रकारे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या कथेला कुठे कुठे त्यांचं कार्य केलं आहे, त्यांनी काम केलं आहे. आणि वैशाली ताईंनी आज जे या चॅनलच्या माध्यमातून, आमच्या विदर्भाच्या चॅनलच्या माध्यमातून वैशाली ताईंनी जे आज वैशाली ताईंचं मनातले ज्या व्यथा होत्या, ज्या मनातल्या बावनकुळे साहेबांच्या विचाराच्या ताईच्या मनामध्ये जे बावनकुळे साहेबांसाठी विचार होते, ते आज अश्रूच्या माध्यमातून ताईच्या डोळ्यामध्ये आले. आणि बावनकुळे साहेब हे नेहमी सदैव लोकांच्या बरोबर राहतात. माझ्याबरोबर एक दादा आहे, मी त्यांच्याशी बोलूया. दादानी या संपूर्ण विषयावर पाहिला. दादा, काय सांगणार आपण? आपल्याला संक्षिप्त या विषयावर मालूम आहे.
तिचे वडील माझे मित्रच होते आणि चांगले संबंध होते. ते दुर्दैवी ॲक्सिडेंटने ते अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच कालावधीत तिला वैशालीला पॅरालिसिस आला, हातपाय तिचे निकामी झाले. तर ती नेहमी परेशान राहायची. खूप माझ्या ड्रायव्हिंग स्कूल आहे मौद्याला, तर ती कामासाठी जिकडे तिकडे शोध घेत होती, पण तिला कोणी काम नव्हते देत. म्हणजे माझ्या डोळ्यासमोरची कहाणी आहे तिची. एकदा तर ती आत्महत्या करायला पण निघली होती. मी जीव देतो म्हणाली. मी माझ्या घरी येऊन बसायची ते नेहमी. मीच तिला म्हटलं की चला, आपल्या एरियात देव माणूस आहे बावनकुळे साहेब, ते काहीतरी निराकरण काढतील सर, काहीतरी करेल. म्हणजे विश्वास होता बावनकुळे साहेबांचे जे कार्य आहे आमच्या एरियामध्ये, तर विश्वास होता की साहेबांकडे जर हिला घेऊन गेलो तर साहेब नक्कीच त्याच्यावर काही ना काही करतील. आणि खरंच जे मनात होते आणि जो त्यांच्याबद्दलचा जो विश्वास होता साहेबाबद्दलचा, भेटाच्या अगोदरच त्यांच्याबद्दल विश्वास होता की साहेबाकडे गेल्यावर कधी कोणी आजपर्यंत वापस आलाच नाही हे आमच्या लक्षात होताच. तर मग हिला एक लेटर बनवून साहेबाकडे पाठवला आणि साहेबांनी तिची परिस्थिती पाहिली आणि लगेच तिच्या डोक्यावर हात ठेवला. आणि सुरुवातीपासूनच तिला पाहिल्याच्या नंतरच साहेबांच्या मनात काय आला काय नाही, का परमेश्वर म्हणजे ते देवाच्याच जागेवर आहेत आमच्या नजरेमध्ये बावनकुळे साहेब. आणि तेव्हापासून तिला कंटिन्यू पैशाची मदत होत आहे, बोनसपासून तर. आणि 1-2 महिने जर कोणत्या कारणास्तव पैसे जर नाही आले तर तिला डबल टिबल त्या पद्धतीनं पैसे आता काम करणारा एक विकडे नेता राहतो, पण मनामध्ये ज्या प्रकारे प्रत्येक लोकांना एक प्रेम करणारा नेता हा वेगळा राहतो. बावनकुळे साहेब हे एक प्रत्येक तळागाळाच्या लोकांना एक आपल्या माध्यमातून त्यांची मदत करतात. कुठेतरी असं वाटते की हा जो लोकनेते आहेत बावनकुळे साहेब, या मौदा कामठीला भेटणारा सौभाग्य वाटत नाही का? बिलकुल सौभाग्य आहे आणि जनतेने त्याच्यावर विचार करायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने विचार करायला पाहिजे. बावनकुळे साहेबासोबत थेट संबंध किंवा प्रत्यक्षित साहेबाच्या प्रत्येकासोबत संबंध आहे. आणि साहेबाकडे आतापर्यंत जे कामं आम्ही घेऊन गेलो, लोक घेऊन जातात, तर वापस कुणीच येत नाही हे आमच्या लक्षात आहे. आणि आम्ही नेहमी साहेबाच्या पाठीशी आहोत. ज्या प्रकारे वैशालीताईची ही कथा एक हृदय विकारिक कथा आहे. मी जेवढे बी आमच्या चॅनलच्या माध्यमातून मी बावनकुळे साहेबांनी केलेल्या कार्यासाठी, बावनकुळे साहेबांनी केलेल्या कामाची कथेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पोहोचवतो. वैशालीताईची आणि त्यांच्या आईची जी परिस्थिती 2009 ते पासून होती, ती परिस्थिती अत्यंत दुःखनीय परिस्थिती, आणि त्यावर मायेचा हात, एका बापाचा हात आणि देवाचा हात असा ठेवला म्हणून वैशालीताईंनी आज आमच्या चॅनलच्या माध्यमातून बावनकुळे साहेबांच्याबद्दल बोलला. बावनकुळे साहेबांची अशीच कथा आम्ही दाखवतो. तोपर्यंत कॅमेरापर्सन सिद्धार्थ बरोबर मी शैलेश ढोरे, विदर्भ की आवाज, सच की हकीकत, मुख्य संपादक, मौदा नगर पंचायत, मारोडी गाव, कामठी मौदा विधानसभा क्षेत्र.